आरक्षण दिलं तरी आणि नाही दिलं तरी मुंबईला जाणारच असं जरांगे पाटील म्हणतायत। त्यामुळे जरांगे पाटील मुंबईला जाण्यासंदर्भात ठाम आहेत। अध्यादेशात बदल होईल असं एकीकडे सूत्रांकडून कळतंय। या सगळ्या संदर्भात जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपल्यासोबत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आहेत। कारण मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहे। कारण सगळे सोयरे हा शब्द जो आहे हा कुठेतरी अडकतोय, त्यासाठी सरकारनं सुद्धा या संदर्भात विचार करावा आणि त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सरकारला विचार करण्यासाठी थोडासा वेळ दिला आहे। तो म्हणजे आता शिष्टमंडळ परततंय। पाटील काय सांगाल, सगळे सोयरे हा शब्द जो आहे तुम्ही त्यावर आग्रही आहात, मात्र सरकारकडून कोणता निरोप आलाय? आज निरोप तुम्हाला पोहोचतोय, काय तुमची अपेक्षा आहे? काय जे 54 लाख नोंदी आहेत त्या संदर्भातला महत्त्वाचा विषय, आधी मुख्य मागणी महत्त्वाची आहे की तुझ्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र दिले नाही तर सगळ्या सोयऱ्यांचा नुसता GR काढून करता काय? आम्ही त्यांना सांगतोय वेगळं आणि ते करतात उलटं। आम्ही त्यांना सांगतो अगोदर 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या, त्या आधारावर त्यांच्या परिवाराला द्या, तुम्ही ते काम सोडून देताय आणि अगोदर सगळ्या सोयऱ्यांचं करताय। सगळे सोयराही पाहिजे, परंतु त्या अध्यादेशाचा उपयोग होणार नाही, तो नुसता कागद म्हणून राहू शकतोय। म्हणून अगोदर त्यांनी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे। आम्ही मुंबईला जाणार आहेत ना 20 जानेवारीला, की हेच चाललं। आज काहीतरी आदेश काढलेत असं कळालं त्यांनी, पण त्या आदेशाची अंमलबजावणी होणार का? 20 जानेवारीच्या आत 54 लाख पत्रांचं वाटप होणार आहे का? आणि त्या 54 लाख जे प्रमाणपत्र वाटप केले त्यांच्या परिवारातल्या लोकांनाही वाटप ते केलं जाणार आहे का? 54 लाख प्लस किती परिवारांना वाटप केले याचा डाटासुद्धा आम्हाला लागणार आहे की आम्ही इतके वाटप केलेत म्हणून। तुम्ही नुसतंच म्हणणार 54 लाखाला दिले तर असं होणार नाही। कारण आणि 54 लाख लोकांना दिल्याच्या नंतरच त्या सगळे सोयऱ्यांच्या वटहुकुमाचा अध्यादेशाचा उपयोग होणार आहे, नसता होणार नाही। जरी झालं तरीही आम्ही 20 जानेवारीला मुंबईला जाणार आहेत। मिळालं आरक्षण तरी जाणार, नाही मिळालं तरी पण जाणार। मिळालं तर गुलाल घेऊन जाणार। देशात कुणीच सन्मान सरकारचा केला नसेल की दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन जनता गेली नसता। एकदा मिळाल्याच्या नंतर लोकांना काही देणं घेणं नाही असे आम्ही तर स्वागताला चाललो त्यांच्या गुलाल घेऊन, आणि नाही मिळालं तर मात्र करोडोच्या संख्येनं आम्ही आरक्षण आणायला चाललो। आरक्षण मिळालं तरी सुद्धा आम्ही मुंबईला जाणार आणि नाही मिळालं तरी सुद्धा मुंबईला जाणार। जर आरक्षण मिळालं तर आम्ही सत्कारासाठी सरकारच्या मुंबईला जाऊ, मात्र दिलं नाही तर ते घेण्यासाठी मुंबईला जाऊ। हा पवित्रा जो आहे तो मनोज जरांगे पाटलांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, अंतरवाली सराटी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।